मुंबई के दादर स्थित स्वतंत्र वीर सावरकर भांजी मंडी का आज बृहन मुंबई महापालिका की स्थायी समिति के सदस्यों प्रशासनिक अधिकारियों ने दौरा कर व्यवस्थाओं का जायजा लिया। निरीक्षण के दौरान साफ सफाई, यातायात, व्यापारियों की सुविधाओं की समीक्षा की गई। इस पर मनसे नेता यशवंत किलेदार ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि केवल निरीक्षण से समस्याओं का समाधान नहीं होगा। उन्होंने मांग की है कि मंडी में व्यापारियों और ग्राहकों की सुविधाओं के लिए ठोस और स्थायी कदम उठाया जाए। किलेदार ने कहा कि दादर की प्रमुख मंडी की समस्याओं का जल्द समाधान होना चाहिए ताकि लोगों को राहत की सांस मिल सके। मुळात मागच्या 2 आठवड्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आला होता स्थायी समितीमध्ये आणि तो मी त्यावेळेला नॉट टेकन करायला लावला होता. कारण दुरुस्तीमध्ये जे काही तरतुदी घेतल्या होत्या त्यांनी त्या पुरेशा नव्हत्या. तर मी ह्यापूर्वी तिकडे ऑलरेडी अधिकाऱ्यांना घेऊन व्हिजिट केली होती. त्यामुळे मला माहिती आहे की जो काही प्रस्ताव आहे हा पुरेसा नाही आहे. तर प्रभाग समिती अध्यक्षांना मी तो त्या दिवशी प्रस्ताव नॉट टेकन करायला सांगितला आणि व्हिजिट मागितली. त्या विनंतीचा त्यांनी आदर राखून आज व्हिजिट दिली होती. सगळे स्टँडिंगचे सगळे सदस्य आज होते आणि त्यांनी ते पाहिलं आहे की जी दुरुस्तीचा प्रस्ताव आहे तो काही पुरेसा नाही आहे. कारण त्या प्रस्तावामध्ये ज्या काही गोष्टी इन्क्लूड केल्या होत्या ह्या पुरेशा नाही आहेत. पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी इन्क्लूड करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीची पाहणी करून आता त्याच्यावर बुधवारच्या स्टँडिंगमध्ये चर्चा होईल. मग तिथे पुनर्विकास करायचा की दुरुस्ती करायची हे त्याच्यावर ते निर्णय घेता येईल. दुसरा प्रश्न असा आहे की आता आज सोमवारी दिल्ली कोर्टात ब्रिजभूषण सिंग यांच्यावरती जे आरोप लावले होते त्यांच्यावर केस घ्यायलाच किती दिवस लावले होते. सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत त्यांच्यावर केससुद्धा त्यावेळेला घेतो पण ते प्रेशर वाढल्यानंतर केस घेतली होती. तेव्हाच त्याचा अर्थ लोकांनी समजायला होता. ही केस नावापुरती घेतलेली आहे. यांची निर्दोष मुक्तता तर होणारच आहे कारण ते सत्ताधारी पक्षाचाच खासदार आहे आणि त्यांनी काही दिवसापूर्वी स्टँडही घेतला होता. थोडासा बगावत करण्याचा स्टँड घेतला होता. तो त्याच्यामागे कारण देखील तेच असावं की जर तुम्ही माझी इकडं निर्दोष सुटका नाही केली तर मी काही वेगळं काहीतरी बाजूला होऊन करेन अशा पद्धतीचा त्यांना मेसेज द्यायचा होता की काय असं मला वाटतंय. आणि मला वाटतं की सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्यावर तो निर्दोष होणारच होता हे सगळ्यांना माहिती आहे. त्या पद्धतीने त्यांची सुटका झालेली आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे एक व्हिडिओ जे आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत, पाय धुताना दिसत आहेत, काय सांगणार आहात त्याबाबतीत? नाही, मी तो काय पाहिला नाही व्हिडिओ पण जर ते असं असेल तर ते योग्य नाही.